पाखरे घरटी बांधतात या विधानातील प्रयोग ओळखायचा आहे. हा प्रश्न कंबाईन परीक्षा गट ब 2020 मध्ये विचारण्यात आला होता. मित्रांनो, पाखरे घरटी बांधतात या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग की सकर्मक कर्तरी प्रयोग? आणि त्यानंतर मग परत पर्याय असतील आपले अ फक्त बरोबर, ब फक्त बरोबर, क फक्त बरोबर आणि ड फक्त बरोबर. मित्रांनो, हा जो काही प्रयोग आहे तो आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. कसा? पहिला तुम्हाला क्रियापद शोधावं लागेल. क्रियापद शोधून मग तुम्हाला कर्ता शोधावं लागेल. बांधणारी कोण आहेत? पाखरे. इथं अनेक वचनी आपल्याला हा कर्ता पाहायला मिळतो. याला कुठलाही प्रत्यय जोडलेला नाहीये. त्यानंतर मग कर्माकडे जाऊया. बांधण्याची क्रिया कुणावरती घडली? तर ती घडलेली आहे घरट्यांवरती. हा देखील आपला अनेक वचनीच आहे, म्हणजे यालाही कुठला प्रत्यय जोडलेला नाहीये. तर तुम्ही डिरेक्टली सांगू शकता कर्ता याला प्रत्यय जोडलाय का? नाही. कर्म याला प्रत्यय जोडलाय का? तर नाही. क्रियापद कसं आहे? तर वर्तमान काळामध्ये असणारं आपलं क्रियापद आहे. आणि ह्या खुणा ज्या आहेत त्या आहेत या आपल्या सकर्मक कर्तरी प्रयोगाच्या. म्हणजेच काय हो? तर फक्त ड बरोबर आणि बाकी सर्व चूक. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. धन्यवाद.